जात प्रमाणपत्रासाठी गठीत समितीला मुदतवाढ देण्यात आली. तालुका स्तरावरील समितीला ही मुदतवाढ देण्यात आली. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीला ही मुदतवाढ देण्यात आली. महत्वाची अपडेट आहे. कुणबी मराठा कुणबी मराठी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदाराच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीला आता मुदतवाढ देण्यात आली. एमपीएससी पेपर फुटी प्रकरणी अभिमन्यू पवार यांचीही चौकशी करा. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाच्या माध्यमातून ही मागणी करण्यात आली. अभिमन्यू पवार हा फडणवीसांच्या जवळचा व्यक्ती आहे, तर असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे अशोक बेंद्रे यांनी हा आरोप केला. राज्यात ड्रग्स इन्स्पेक्टरचा पेपर फुटलेला आहे. 6 जणांना अटक झालेली आहे. मात्र यामध्ये जो सुनील गाडवे नावाचा व्यक्ती आहे तो भाजपच्या जवळचा असल्याचं बोललं जातंय. पुण्याच्या महापौरांचा तो पीए आहे. मात्र या कार्यकर्त्यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे असं बोललं जातंय, तर राष्ट्रवादीकडून हा भाजपचा कार्यकर्ता आहे आणि भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांचा निकटवर्ती असल्याचं बोललं जातंय. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे अशोक बेंद्रे आहेत. नेमकं हे प्रकरण काय, हा सुनील गाडवे आहे कोण, त्याचा यात सहभाग काय? सुनील गाडवे हा भाजपचा कार्यकर्ता आहे. सुनील गाडवे हा संघाचा कार्यकर्ता आहे आणि सुनील गाडवेला अभिमन्यू पवार तर खासगीत ओळखतातच, पण देवेंद्र फडणवीसांची सुनील गाडवेची सुद्धा वैयक्तिक सलगी आहे. मी याचे तुम्हाला काही पुरावे दाखवतो. काय पुरावे काय? बघा, सामान्य लोकांना राज्यपालांना भेटायचं स्वप्न असतं. देवेंद्र फडणवीस सुनील गाडवेंना घेऊन महाराष्ट्राच्या तत्कालीन राज्यपालांना भेटतात. हे काही सामान्य लोकांच्या नशिबात नसतं आणि मुख्यमंत्री आणि सुनील गाडवेच फक्त राज्यपालांना जाऊन भेटतात. हा योगायोग म्हणायचं की काय दुसरं अजून बघा. त्याच्यानंतर हे अभिमन्यू पवार आहेत. एका 5 स्टार हॉटेलमध्ये सुनील गाडवे सोबत किती जवळून चर्चा करताना तुम्हाला बघताना दिसते. तर मी तुम्हाला अजून पुढे काही पुरावे दाखवतो. स्पर्धा परीक्षेतल्या एका आंदोलनामध्ये यश मिळाल्यानंतर अभिमन्यू पवारांची आपल्या मित्राच्या मदतीनं खांद्यावर घेऊन रॅली काढताना सुनील गाडवे गळा फाटेपर्यंत घोषणा देताना दिसतोय बिचारा. आणि आज हेच अभिमन्यू पवार म्हणतात की मी सुनील गाडवेला ओळखत नाही. मी तुम्हाला अजून पुढे काही पुरावे दाखवतो. हा एका पुण्यातल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये अभिमन्यू पवार आणि सुनील गाडवे खासगीत चर्चा करताना दिसतात. सुनील गाडवे हा अभिमन्यू पवारांचा कार्यकर्ता आहे. सुनील गाडवे हा देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्ता आहे आणि नवनाथ बन यांच्या म्हणण्यानुसार जर सुनील गाडवेला अटक झाली असेल तर सुनील गाडवे सोबत अभिमन्यू पवारांची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसांची चौकशी व्हायला पाहिजे की नक्की ह्या पेपर फुटीतला पैसा मुख्यमंत्र्यांपर्यंत जातो का, हे सुद्धा निष्पक्ष चौकशी करून जनतेसमोर यायला पाहिजे. माझी एवढीच मागणी आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.